सर, खूप चांगलं गणित या ठिकाणी स्थूलपणाचं सांगितलेलं आहे आणि कुणी म्हणण्यापेक्षा आपण कसं असायला पाहिजे हे खूप चांगल्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने आपण या ठिकाणी सांगितलं. पुढे मला विचारावंसं वाटतं, बऱ्याचशा लोकांना आता ज्यावेळेस आपण बघतो आजूबाजूच्या लोकांना तर डायबिटीस झालाय किंवा डायबिटीसची लक्षणं दिसत आहेत, असे बरेचसे डॉक्टर त्यांना सांगतात. डायबिटीसचा आजार जडायला सुरुवात झालेली असते किंवा डायबिटीसचा आजार झालेला असतो. तर या डायबिटीसचं गणित काय आहे आणि त्याचा आपल्या आरोग्याशी कशा प्रकारे संबंध येताना दिसतो? डायबिटीस आणि हृदयरोग आणि ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे सर्व एकमेकांशी निगडीत आहे. एखाद्या माणसाला डायबिटीस झाला, ब्लड प्रेशर झाला तर त्याला तो दुसरा आजार जडण्याची शक्यता जास्त आहे. तर डायबिटीस हा भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. हे तुम्ही आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला नक्की जाणवेल. बरेचसे लोकांना, तरुण लोकांना डायबिटीस म्हणजे मधुमेहाचा आजार होत चालला आहे. तर जेव्हा एखाद्या माणसाला डायबिटीस आहे किंवा मधुमेह आहे हे आपण कसं निदान करतो, त्याचं गणित काय? तर आपण त्यांची उपाशी पोटीची साखरेची तपासणी करतो, फास्टिंग ब्लड शुगर साखर, आणि त्यानंतर त्यांनी 2 तासांनी जेवल्यानंतरच्या 2 तासांनी त्याची साखरेची रक्तातले प्रमाण म्हणजे त्याला पोस्ट प्रँडियल किंवा पीपी असं म्हणतात, ते आपण चेक करतो. तर एखाद्या माणसाच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण उपाशी पोटी 126 मिलीग्रॅम% म्हणजे 126 मिलीग्रॅम% पेक्षा जास्त असेल तर त्या माणसाला आपण डायबिटीस झाला असं रोग निदान करतो. किंवा त्या माणसाचं पोस्ट प्रँडियल म्हणजे जेवणानंतरच्या साखरेचं प्रमाण हे 200 पेक्षा जास्त झालं तर त्याला आपण डायबिटीस झाला असं म्हणतो. जर ते उपाशी पोटीचं प्रमाण 100 ते 126 दरम्यान असेल तर आपण त्याचा डायबिटीसकडे कल आहे, म्हणजे आज डायबिटीस नाही, आज त्याला मधुमेह नाही, परंतु पुढच्या काही वर्षात तो मधुमेह संभावू शकतो, त्याला मधुमेहाचा आजार जडू शकतो असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे ती एक धोक्याची सूचना आहे 100 ते 126 मध्ये तुमची फास्टिंग शुगर असली तर. अशा वेळेला लोकांनी काळजी घेऊन व्यायाम करून ती शुगर ती शरीरातलं साखरेचं प्रमाण कमी साईडला ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसंच एखाद्याला शुगर डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, मधुमेह आहे, तर त्यांनी हे शुगरचं प्रमाण, त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण एक तर ते इन्सुलिन किंवा गोळ्यांनी कंट्रोलमध्ये ठेवत असतात डॉक्टरांच्या सल्ल्याने. तर अशा वेळेला त्यांचं साखरेचं प्रमाण हे त्यांनी 200 पेक्षा कमी, साधारण 100 पेक्षा जास्त अशा पद्धतीने ठेवावं, म्हणजे त्यांना हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस सारखे आजार होणार. सर, खूप चांगली माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि एकंदरीत डायबिटीसचं गणित कशा प्रकारचं आहे याविषयी आपण सांगितलं. ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉलचं प्रमाण आणि डायबिटीस या हृदयरोग होण्यासाठी कारणीभूत असणारे आजार आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि या ठिकाणी आपण हृदयरोग तज्ज्ञ म्हणून आपण गेली अनेक वर्ष काम करत आहात आणि आपल्या हातून बरेचसे पेशंट गेलेले आहेत. तर मला पुढे विचारावं असं वाटतं की आज आपला हा गणिताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ह्या हृदयरोगाचं गणित आपण देत आहोत. वैद्यकीय भाषेत सुद्धा गणित प्रत्येक ठिकाणी आहे. आपण निदान करतानाही कशा प्रकारे निदान करता याविषयी आपण सांगितलं. मला या ठिकाणी महिला भगिनींच्या वतीनं प्रश्न विचारावा असा वाटतो की हृदयरोग होऊ नये म्हणून आपलं गणित काय असायला पाहिजे? आपल्याला तर होऊच नये, त्याचबरोबर आपल्या कुटुंबातल्या कुणालाही हृदयरोग होऊ नये म्हणून आपण काय गणित ठेवायला पाहिजे आपल्या कुटुंबाचं? आपण काय सांगाल? आजच्या जगामध्ये हृदयरोगाचं प्रमाण फारच वाढत चाललेलं आहे आणि आपण सर्वांनी हृदयरोग कसा टाळावा, कसा होऊ नये यासाठी नेहमीच सतर्क राहायला पाहिजे. तर काही गोष्टी आपण टाळू शकतो, जसं स्मोकिंग म्हणजे धूम्रपान. जर कोणी धूम्रपान करत असेल तर त्यांना वारंवार सांगून ते धूम्रपान बंद केलं पाहिजे. म्हणजे धूम्रपानाचं गणित 0. कुठलाही माणूस 1 सिगरेट 2 सिगरेट नाही तर 0 सिगरेट पिला पाहिजे, कुठलीच सिगरेट कधी पिली नाही, तर आपण हृदयरोगाचं प्रमाण त्या माणसासाठी अत्यंत कमी करू शकतो. तसंच एखादा व्यक्ती धूम्रपान करत असेल तर तुम्हाला माहितीच आहे की सरकारने पब्लिक प्लेसेस म्हणजे सिनेमा थिएटर्स किंवा जिथे सर्व लोक जमलेले असतात अशा ठिकाणी धूम्रपान करू नये अशी सक्ती केलेली आहे. याचं कारण आपण जर अशा ठिकाणी असू आणि आपल्या नाकातोंडात जर त्यांचा धूर जात असेल तर आपल्यालाही हृदयरोग त्या धुरामुळे होऊ शकतो. म्हणूनच सर्व जगभर आम्ही हा हृदयरोग तज्ज्ञांनी प्रयत्न करून ही गोष्ट अस्तित्वात आणली आहे. त्याच्यासाठी कायदे केलेले आहेत की लोकांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे सक्त मनाईचे आहे. आपण दुसरा प्रश्न विचारला की मिश्री वापरल्यानंतर हृदयरोग होतो का? तर मिश्री वापरल्यानंतर मनुष्याला कॅन्सर हा भयानक आजार होतो. तुम्ही बघितलं असेल की काही लोकांच्या जबड्याचे ऑपरेशन्स करून त्यांचे जबडे काढून टाकलेले आहेत आणि तिथं प्लास्टिक सर्जरी केलेली आहे. त्याचं कारण मिश्री किंवा गुटखा खाल्ल्यामुळे त्यांच्या तोंडाला कॅन्सरचा आजार होतो. मिश्री किंवा गुटख्याने हृदयरोग होण्याचं प्रमाण कमी आहे,
परंतु त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे. तिसरं म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवल्या पाहिजेत. मगाशी जी आपण गणितं सांगितली डायबिटीसची आणि ब्लड प्रेशरची ती त्यांनी सांभाळली पाहिजेत. आपण मगाशी चर्चा केली त्याच्याप्रमाणे किती मिनिटं व्यायाम करावा तर याचं गणित काय असं आपण चर्चा केली. तर प्रत्येक बंधूंनी आणि भगिनींनी कमीत कमी 20 ते 30 मिनिटं रोज व्यायाम करावा. व्यायाम करणे म्हणजे घर काम करणे, घरातली भांडी धुणे, फरशी पुसणे नुसतं एवढंच नाही. तर व्यायाम करणे म्हणजे तुम्ही एक साधारण 20 ते 30 मिनिटं भरभर चालणे, पटपट चालणे असा व्यायाम करायला पाहिजे. तर याच्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात, ते वाढले पाहिजेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला हृदयरोगाचा आजार टाळता येईल. सर, आपण खूप चांगली माहिती या ठिकाणी सांगता आहात आणि हृदयरोग होऊ नये म्हणून त्याचं गणितही सांगितलं. सर, आपण वारंवार बोलताना फळांचं गणित सांगितलं होतं की आपल्या भागामध्ये असणारी फळं आपण जर खाल्ली तर आपण हृदयरोग टाळू शकतो. तर या फळांचं गणित आमच्या महिला भगिनींना आपण सांगावं. महिला भगिनींना हे गणित सांगणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपल्या महिला भगिनी हेच त्यांच्या घरामध्ये काय खाल्लं जातं आणि काय खाल्लं जात नाही याच्यासाठी जबाबदार असतात. तर महिलांनी जेव्हा बाजारात तुम्ही जाल तेव्हा फळं ही निश्चित विकत घ्यावी. चॉकलेट किंवा वेफर्स हे घेणं टाळावं. तोच पैसा वापरून नक्की फळं विकत घ्यावीत. तर हृदय रोग टाळण्यासाठी कमीत कमी 5 फळाचे तुकडे हे प्रत्येक व्यक्तीने रोज खाल्ले पाहिजेत. आपण ग्रामीण भागात राहतो आणि आपल्याकडे फळांची रेलचेल असते. फळं ही लवकर उपलब्ध होऊ शकतात आणि कमी खर्चामध्ये शहराच्या मानाने उपलब्ध होतात. तर ही फळं आपण खाल्ली तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट नावाचा एक प्रकार असतो. या फळामुळे शरीराचं वार्धक्य येणं हा प्रमाण कमी होतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल की ऋषीमुनी हे काय खातात तर कंदमुळं आणि फळं, आणि त्याच्यामुळे ऋषीमुनी हे जास्त वर्ष जगतात किंवा तरुण दिसतात. त्याचं कारण त्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट नावाचा प्रकार असतो. आणि ही जर फळं आपण रोज खाल्ली तर आपण तरुण दिसाल आणि चांगले दिसाल आणि निरोगी राहाल. खूप चांगलं आपण या ठिकाणी गणित सांगितलेलं आहे. आज आमच्या शिवणकाम करणाऱ्या महिला भगिनींसाठी हा कार्यक्रम आपण खरं तर देत आहोत आणि त्यांना हृदयरोग टाळण्यासाठीचं गणित कशा प्रकारचं असायला पाहिजे याविषयीची बरीचशी माहिती त्यांना कळालेली आहे. आमच्या महिला भगिनी ज्या आहेत सर, तर ह्या सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असतात. या काम करत असताना सकाळी लवकर उठणं, कामाला येणं, त्याचबरोबर कामावरून घरी जाऊन परत आणखीन काम, घरातले ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडणं, अशा प्रकारचं त्यांचं काम सुरू असतं. आपल्याला या ठिकाणी मला असा प्रश्न विचारावासा वाटतो की आहाराचं त्यांचं गणित जे आहे तर ते कशा प्रकारचं असायला पाहिजे. आता आपण या 21व्या शतकात महिला आणि पुरुष या दोघांनाही कामाला जायला लागतं. पूर्वीच्या काळी 50-1 वर्षापूर्वी महिला घरीच असायच्या. आता काही गेल्या 20-30 वर्षामध्ये परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. दोघांना कमावता असल्याशिवाय घर चालणं अवघड झालेलं आहे. तर त्याच्यामुळे सर्व कुटुंबावरती एक मानसिक तणाव असतो. प्रत्येकाला पैसे मिळवण्यासाठी धडपड करायला लागते. मुलांचं शिक्षण असतं, घरचा खर्च असतो. तर या सर्व धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि ही एक चुकीची गोष्ट आहे. आपण स्वतःच्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे. जसं आपली एखादी गाडी असेल, एखादं मशीन असेल तर ते चालतं, पण कधीतरी दुरुस्त करावं, त्याला ऑइलिंग करावं, त्याला मलमपट्टी करावी, तर ते मशीन व्यवस्थित राहतं. आपलं शरीर पण एक मशीन सारखंच आहे आणि त्याला पण काही आरामाची किंवा काळजी घेण्याची गरज असते. तर तुम्ही त्याचा गैरवापर कराल, त्याच्यावरती, शरीरावरती स्वतःच्याच अत्याचार कराल तर ते एक दिवस बंद पडेल, म्हणजे त्याला हार्ट अटॅक येईल. तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या भारत देशामध्ये स्त्रीला प्रचंड महत्त्व आहे, कारण स्त्रिया या घर सांभाळतात. घरामध्ये काय चालतं हे स्त्रियांवरती बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं. घरामध्ये कोणत्या प्रकारचं जेवण बनतं आणि या जेवणामध्ये कोणत्या प्रकारचे पदार्थ त्या बनवतात याच्यावरती त्या पूर्ण घराचं आयुष्य अवलंबून असतं. हे तुम्ही कधी विचार केला नसेल, परंतु एक डॉक्टर म्हणून आम्ही नेहमी विचार करतो की या स्त्रीने जर कमी तेलाचं जेवण बनवलं, जेवणामध्ये कमी मीठ टाकलं तर त्यांच्या घरातल्या माणसांना ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचे आजार कमी होण्यास मदत होईल. आपण ते पूर्ण टाळू तर शकत नाही, परंतु डायबिटीस, ब्लड प्रेशर हे जे आजार आहेत ते कमी होतील. तर तुम्ही कमी तेलाच्या भाज्या बनवल्या, कमी मिठाच्या भाज्या बनवल्या, अर्थातच त्याला घरातल्या सर्व माणसांनी साथ दिली पाहिजे. कमी तेलाची आणि कमी मिठाची भाजी केली तर चिडचिड होता कामा नये. नाहीतर आपल्या भगिनींवरती घरातले माणसं चिडणार की भाजीची चव चांगली लागत नाही, परंतु हे तुमच्यासाठीच आहे.
जर तुम्हाला डॉक्टरांचा वरचा किंवा हॉस्पिटलमध्ये होणारा खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही चांगला आहार घेणे, रोज फळं खाणं, वेळेमध्ये जेवण करणं. तुम्ही म्हणाला की भगिनी सकाळी 8 पासून संध्याकाळी 6-8 वाजेपर्यंत काम करत असतात, पण कामाच्या वेळेत पण तुम्ही अर्धा तास काढून जेवण वेळेवरती केलं पाहिजे. जर आपण वेळेवरती जेवण केलं नाही तर शरीरावरती तो एक होणारा अत्याचार आहे. तर असा आपल्या स्वतःच्या शरीरावरती अत्याचार न करून घेता वेळेवरती जेवलं पाहिजे, तर आपल्या शरीर निरोगी राहण्यास आणि आपण डॉक्टरांपासून दूर राहण्यास आपल्याला मदत होईल. नक्कीच सर, खूप चांगला सल्ला आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि आमच्या महिला भगिनी हा सल्ला नक्कीच पाळतील असं मला या ठिकाणी वाटतं. आज आपण आमच्या गणिताच्या या कार्यक्रमामध्ये आपण हृदयाचं गणित कशा प्रकारे आहे याविषयी खूप चांगली माहिती दिली. आपण या कार्यक्रमामध्ये आलात, सहभागी झालात आणि आमच्या सर्व महिला भगिनींशी गणिताच्या या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधला, त्याबद्दल मी वसुंधरा वाहिनीच्या वतीनं, महिला भगिनींच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. मला या कार्यक्रमासाठी बोलवून हृदयरोगाबद्दल माहिती देण्यास जी संधी दिली त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि आपल्या भगिनींकडून माझी अपेक्षा राहील की त्यांनी मी जे काही संदेश तुम्हाला दिले आहेत ते आचरणात आणावे आणि हृदयरोग टाळण्यास मदत करावी, तरच माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आणि आपला एक भारत देश सुखी आणि निरोगी होण्यास मदत केली असं मी नक्की समजतो. नक्कीच सर, आपण जी इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं आश्वासन मी आपल्याला देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमीने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology.